नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। श्रोते हो, जसे की आपल्याला माहित आहे की 2023 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2024 या वर्षाची। आणि श्रोते हो, आपल्याकडे 2024 चे कालनिर्णय कॅलेंडर आलेले आहे आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारी महिन्यातील सर्व व्रतवैकल्य उपवास एकादशींविषयीची सविस्तर माहिती। जानेवारी महिन्याचा कालनिर्णयचा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर, तो जर आपण पाहिला नसेल तर तो पाहावा। महालक्ष्मी कॅलेंडरचाही व्हिडिओ आलेले आहेत। सर्व कालनिर्णय दिनदर्शिकेचे आपले एक व्हिडिओ आलेला आहे, बाकी 11 महिन्यांचे व्हिडिओ 11 राहिलेले आहेत। त्याविषयीची माहिती आपण आज फक्त आजच्या या खास व्हिडिओत फेब्रुवारी महिन्याची माहिती घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणते सण आलेले आहेत, किती सुट्ट्या आलेल्या आहेत, तसेच जे काही आपल्या एकादशी आहेत त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे। सांगण्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हात जोडून आणि डोकं आपटून विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या फेब्रुवारी महिन्यातील सर्व सणांची माहिती प्राप्त होईल। तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे। 1 फेब्रुवारी 2024 ची सुरुवात होत आहे गुरुवार या दिवसापासून आणि अतिशय शुभ दिवस आहे। गुरुवार हा आपल्याला माहित आहे की दत्तात्रेयांचा दिवस आहे। 2 तारखेला स्वामी विवेकानंद जयंती आहे। तसेच आपण पाहू शकता की 3 तारखेला गुळवणी महाराजांची पुण्यतिथी आहे। वामन भाऊ पुण्यतिथी गहिनीनाथ गडावर देखील बीड येथे साजरी केली जाणार आहे शनिवारच्या दिवशी। त्यानंतर आपण पुढे पाहू शकता की 5 तारखेला ब्रह्मचारी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे अमरावती येथे। तर फेब्रुवारी महिन्यातील जी पहिली एकादश असणार आहे ती म्हणजे षटतिला एकादश रविवारच्या दिवशी आलेली आहे। तसेच या दिवशी संत निवृत्तीनाथ यात्रा देखील असणार आहे त्र्यंबकेश्वर येथे। त्यानंतर आपण पाहू शकता 8 तारखेला महिन्यातली जी शिवरात्री आहे ती 8 तारखेला गुरुवारच्या दिवशी आहे आणि 9 तारखेला आलेली आहे दर्श अमावस्या, मौनी अमावस्या असणार आहे। तसेच अकोले येथे बाईजाबाई यात्रा देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। केजाजी महाराजांचा उत्सव देखील वर्धा येथे शुक्रवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि 10 तारखेला सुरू होत आहे माघ महिना, अतिशय शुभ दिवस असणार आहे हा देखील। श्री चिंतामणी यात्रा कळंब येथे यवतमाळ येथे साजरी केली जाणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय की 12 तारखेला भगवान मार्कंडेय यांची जयंती असणार आहे। तसेच 13 तारखेला श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। लक्षात घ्या, श्री गणेश जयंती हा फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण उत्सव असणार आहे, त्यामुळे कमेंट्समध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। मंगळवारच्या दिवशी श्री गणेश जयंती आलेली आहे। तसेच आपण पाहू शकताय वसंत पंचमी आहे 14 तारखेला आणि संत सेवालाल महाराजांची जयंती 15 तारखेला असणार आहे। तसेच 16 तारखेला रथसप्तमी आहे आणि 17 तारखेला देखील आपण पाहू शकताय की वासुदेव बळवंत फडके यांचा पुण्यदिन असणार आहे। क्रांतीवीर लहुजी साळवे यांची पुण्यतिथी असणार आहे। बाकीचा जे भगवती येवलेकर स्वामी पुण्यतिथी कोपरगाव येथे देखील असणार आहे शनिवारच्या दिवशी। आणि 18 तारखेला पाहू शकता आपण मधुसूदन महाराज पुण्यतिथी असणार आहे रविवारच्या दिवशी आणि 19 तारखेला तारखेप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे। कमेंट्समध्ये लगेच श्री शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका। सोमवारच्या दिवशी छत्रपती जयंती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे। अतिशय उत्साहात हा सण देखील या महिन्यात साजरा केला जाणार आहे आणि भविष्यात देखील केला जाईल, यामध्ये काही शंका नाही। 20 तारखेला फेब्रुवारी महिन्यातील दुसरी एकादश आलेली आहे जया एकादशी आणि याविषयीची जी काही कथा आहे, एकादशींच्या ज्या काही कथा आहेत या मी तुम्हाला वेगळ्या त्यासाठी खास व्हिडिओ बनवणार आहे। तर त्याविषयी आपण सविस्तर त्या व्हिडिओमध्येच माहिती घेणार आहोत। संत गाडगे बाबांची जयंती देखील 23 तारखेला असणार आहे। माघ पौर्णिमा आलेली आहे 24 तारखेला शनिवारच्या दिवशी। माघ स्नान समाप्ती आहे या दिवशी। तसेच 25 तारखेला गुरुप्रतिपदा आहे। गाणगापूर येथे यात्रा उत्सव देखील जोरात साजरा केला जाणार आहे। 26 तारखेला सोमवारच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी असणार आहे। 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे। संत नरहरी सोनार पुण्यतिथी देखील या दिवशी मंगळवारी साजरी केली जाणार आहे। आणि फेब्रुवारी महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 28 तारखेला बुधवारच्या दिवशी असणार आहे। चंद्रोदय हा 10 वाजताच्या जवळपास असणार आहे आणि फेब्रुवारी हा यंदा 29 दिवसांचा असणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। 29 तारखेला बिरबलनाथ यात्रा अकोले येथे साजरी केली जाईल। अशा प्रकारे होतो फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण कॅलेंडर मी तुम्हाला इथे सांगितले आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्च महिन्यातील
संपूर्ण माहिती सणवार व्रतवैकल्ये. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.